मुंबईतील हॉटस्पॉट मानले जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाला आता पोलीस छावणीचं स्वरूप आलंय। मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत बॉम्बस्फोट आणि दंगल नियंत्रण पथक महत्त्वाच्या ठिकाणी तैनात केलेली आहेत। चर्चगेट, सीएसएमटी, दादर, वांद्रे या महत्त्वाच्या स्थानकांवर झाडाझडती सुरू झालेली आहे। दिल्लीमध्ये स्फोट झाला आणि त्यानंतर मुंबई पोलिसांनी अधिकची खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे। सध्या मुंबईमध्ये सर्वत्र आपल्याला पोलीस दिसतात। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, सध्या मुंबईमध्ये सुद्धा अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। अनेक महत्त्वाची जी मोक्याची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी पोलिसांची छावणी असल्याचं आपल्याला दिसतंय। काय अधिकचे अपडेट्स? अगदी बरोबर आहे श्वेता। खरं तर काल दिल्लीमध्ये देशाच्या राजधानीमध्ये जो बॉम्ब ब्लास्ट झाला त्यानंतर खूप मोठी एक यंत्रणा अलर्ट मोडवरती आलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पोलीस अधिकाऱ्यांची, वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यानंतर मुंबईमध्ये ठिकठिकाणी पोलीस यंत्रणा आता अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळते। मी सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी वरती आहे आणि या ठिकाणी काल जेव्हा दिल्लीमध्ये ब्लास्ट झाला त्यापूर्वीपासूनच कारखाना काल दुपारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली, तेव्हापासूनच या सगळ्या यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आलं होतं। सीएसएमटीला सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या एक छावणीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळतंय। आरपीएफ असेल, रेल्वे पोलीस असतील, त्यासोबतच मुंबई पोलीस असतील, या सगळ्यांची करडी नजर मुंबईवरती आहे, सीएसएमटीवरती आहे। कालपासून स्कॅनिंग असेल किंवा इतर पथकं असतील ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कुठला पदार्थ ठेवण्यात आला की सगळ्या गोष्टींची स्कॅनिंग कालपासून केली जाते। मुख्यत्वे काही मिनिटांपूर्वी आपल्या प्रतिनिधी उर्वशी यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की हा दिल्लीत झालेला जो बॉम्बलास्ट आहे तो अतिरेकी हल्ला असल्याचं एक प्रकारे सूत्रांकडनं कळते, त्यामुळे हाय अलर्टवरती पुन्हा एकदा मुंबई पोलिसांना ठेवण्यात आलेला आहे। एकंदर काल फरीदाबादमध्ये ज्या पद्धतीनं ड्रग्स माफ करा RDX आणि या सगळ्या गोष्टी सापडल्या होत्या, त्यानंतर मुंबईमध्ये पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भात काही घडामोडी घडत आहेत कारण मुंबईला पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींपासून धोका आहे का याची पडताळणी मुंबई पोलिसांकडनं आणि प्रशासनाकडनं केली जाते। त्याचाच एक भाग म्हणून मुंबई येथील सीएसएमटी असेल, चर्चगेट असेल, सिद्धिविनायक असेल किंवा इतरही महत्त्वाच्या गोष्टी, कुलाबा असेल किंवा समुद्र परिसरातला जो काही भाग आहे ज्या ठिकाणाहून 2008 साली अतिरेकी आले होते, या सगळ्या ठिकाणांवर आता पोलिसांकडनं गस्त वाढवण्यात आली आहे। रात्री सुद्धा पोलिसांची पथकं या दिशेने रवाना करण्यात आली होती आणि सकाळी सुद्धा सीएसएमटीच्या या परिसरात किंवा ज्या पद्धतीची ठिकाणी आता मी सांगितली या सगळ्या ठिकाणांवरती पोलिसांकडनं गस्त वाढवण्यात आलेली आहे। जोपर्यंत पोलिसांकडनं या संदर्भात अलर्ट रिलीज करता येत नाही किंवा अलर्ट संदर्भात कुठली नवीन अपडेट येत नाही तोपर्यंत हा अलर्ट जारी ठेवण्यात येणार आहे आणि आरपीएफ असेल, रेल्वे पोलीस असतील, महाराष्ट्र पोलीस असेल, या सगळ्यांची तैनाती या सगळ्या भागांवरती करण्यात येणार आहे। सातत्यानं पोलीस विभागाकडनं, होम डिपार्टमेंटकडनं या सगळ्या संदर्भात ज्या काही घडामोडी त्यांवरती लक्ष ठेवलं जाते, इंटेलिजन्सला ॲक्टिवेट करण्यात आलेले आहे आणि मुख्यत्वे काल ज्या पद्धतीने मी सांगितलं की मुख्यमंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली, या बैठकीमध्ये सुद्धा अशा प्रकारचा कुठला धोका मुंबईला आहे का या संदर्भात सुद्धा पडताळणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरच जर आपण पाहायला गेलं सकाळचा हा जो काही पिरियड असतो तो हाय पिरियड असतो, पीक पिरियड असतो आणि मुंबईकर हजारोंच्या संख्येनं, मोठ्या लाखोंच्या या सगळ्या मुंबईमध्ये हजारोंच्या संख्येनं मुंबईकर सीएसएमटीवर येतात आणि त्यानंतर आपापल्या कामाला रुजू होतात। त्यामुळे सीएसएमटीला पुन्हा एकदा पोलिसांकडनं छावणीचं स्वरूप देण्यात आले। आता या संदर्भात नेमक्या काय काय घडामोडी घडत आहेत आणि यानंतर काल रात्रीपासून ज्या पद्धतीच्या सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी अलर्ट ठेवण्यात आलेल्या आहेत त्यानंतर आता नवीन काय घडामोड घडते, पोलीस यंत्रणांकडनं काय नवीन अपडेट देण्यात येते आणि मुख्यत्वे हा जो मुंबईचा एक अलर्ट आहे तो कधीपर्यंत ठेवला जातो हे देखील पाहावं लागेल। मुळामध्ये दिल्लीतला हा बॉम्ब ब्लास्ट अतिरेकी हल्ला असल्याचं जेव्हा आता थोड्या वेळापूर्वी स्पष्ट झालंय, त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईमध्ये सुरक्षा यंत्रणा तगड्या स्वरूपात तैनात केल्या जातील आणि एकंदरच मुंबईच्या सुरक्षेत कुठलीही कसूर राहू नये यासाठी काळजी घेण्यात असल्याचं स्पष्ट होतं। जसं तुम्ही सांगितलं, पोलीस छावणीचं स्वरूप पूर्ण त्या सीएसएमटी स्थानकाला आलेलं आहे आणि त्याचबरोबर इतर ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे, गुप्तचर यंत्रणा सुद्धा आता अलर्ट झालेली आहे। त्यामुळे एकूणच आता सुरक्षेच्या दृष्टीनं प्रशासन सुद्धा सजग झालेलं आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।